श्री निसर्गदत्त साधना. परमपूज्य श्री निसर्गदत्त महाराजांनी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन. मूळ इंग्रजी संकलन प्रदीप आपटे. मराठी अनुवाद सचिन क्षीरसागर, डॉक्टर मिलिंद पटवर्धन. झेन पब्लिकेशन्स, माऊली मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा विभाग. प्रस्तावना. माझे सद्गुरू श्री निसर्गदत्त महाराज आपला सत्य स्वभाव जाणण्यासाठी नेहमी साधना करण्याची आवश्यकता आहे यावर भर देत. त्यांच्या सर्व संवादांद्वारे त्यांनी आपल्याला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की साधना कशी करावी आणि या प्रक्रियेत त्यांना काय अनुभव आले. त्यांनी या विषयासंदर्भात जे काही सांगितले आहे ते त्यांच्या 10 पुस्तकात विभागलेले आहे. मुख्य संवादाचा भाग छापील रूपात उपलब्ध आहे. खूप वाचकांना ही साधना 2 मुख्य टप्प्यात दिसली. 1. मी आहे मध्ये वस्ती करणे. 2. मी आहेच्या पलीकडे जाणे. हे स्पष्टपणे समजले पाहिजे की त्यांनी जे काही वर्णन केले आहे ते 2 टप्प्यात दिसते, पण ती वस्तुतः एकच पायरी आहे हे केवळ समजण्यासाठी हे विभाग निर्माण झाले आहेत. हे वाणी किंवा बोलण्यासारखे आहे, जी वस्तुतः एकच आहे, पण केवळ समजण्यासाठी वैखरी म्हणजेच बोललेले शब्द, मध्यमा म्हणजेच विचार वा स्पष्ट शब्द, पश्यंती म्हणजेच अस्पष्ट शब्द आणि परा म्हणजे निःशब्द या 4 विभागात विभागले आहे. म्हणून जेव्हाही आपण बोलतो तेव्हा लक्षात ठेवले पाहिजे की 4ंचा त्यात समावेश असतो आणि एकच घटक कार्यरत असतो. वस्तुतः श्री निसर्गदत्त महाराजांची वाणी वा बोल यांची मी आहेच्या पलीकडे जाण्यासाठी उलट मांडणी केली आहे, म्हणजे वैखरी ते परा. हे संकलन करण्यामागची संकल्पना ही की श्री महाराजांनी सर्व संवादात या 2 पद्धतीत सांगितलेल्या पायऱ्या स्पष्ट होणे ही आहे. म्हणून आपण मी आहे मध्ये वसती करण्यापासून सुरू करू आणि मध्य भागात मी आहेच्या पलीकडे जाण्याच्या टप्प्याकडे जाऊ. सातत्य याकरिता राखले आहे की वस्तुतः ही एकच पायरी आहे हे कळावे. हे संकलन करण्याचे दुसरे एक कारण म्हणजे असे एकही पुस्तक उपलब्ध नाही की जे श्री निसर्गदत्त महाराजांनी सांगितलेला साधनाक्रम यथार्थ रीतीने वर्णन करेल. ती गरज पूर्ण करण्याचा प्रस्तुत पुस्तक म्हणजे एक प्रयत्न आहे व श्री महाराजांनी उच्चारलेल्या शब्दातच हे वर्णन संकलित व्हावे यापेक्षा अधिक चांगला मार्ग काय बरे असू शकेल. तिरक्या टाईपमधील शब्द हे माझे व उर्वरित सारे श्री महाराजांचे आहेत. क्रमबद्धता, अर्थ न बदलता जरूर तेथे थोडेसे बदल वाचकांना सुलभ व्हावे या दृष्टीने केलेले आहेत. मला आशा आहे की श्री निसर्गदत्त महाराजांना अनुसरणाऱ्यांना व त्यांची शिकवण आचरणात आणणाऱ्या साधकांना या संकलनाचा त्यांच्या साधनेकरिता नक्कीच फायदा होईल. प्रदीप आपटे, 11 डिसेंबर 2010. आता श्री निसर्गदत्त महाराज यांचा श्री निसर्गदत्त साधना नावाचा मूळ इंग्रजीत डॉक्टर प्रदीप आपटे यांनी संकलित व संपादित केलेला ग्रंथ मराठीत अनुवाद करून साधक भक्तांसमोर अभ्यासाला ठेवताना आम्हाला खूप आनंद होत आहे. श्री निसर्गदत्त महाराज यांनी प्रतिपादित केलेली साधना या ग्रंथात एकवटली आहे. या ठिकाणी ध्यानमार्गी साधकाला ध्यान मार्गाचे सखोल विवरण समाधीच्या पलीकडील स्थितीच्या वर्णनासहित येथे आढळेल. या ध्यान मार्गाशिवाय देखील श्री महाराजांनी साधना सांगितलेली आहे. ती म्हणजे 1. त्याच्या शब्दांच्या अर्थाचा खोल शोध घेणे. 2.
नाममंत्राचा आधार घेऊन केलेले ध्यान व नाममंत्राचा आधार न घेता केलेले ध्यान. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, माझ्या शब्दांच्या अर्थाचा खोल विचार करण्याने देखील तुमच्या द्वैताची भिंत पडू शकते. माझ्या सहवासात काहीही न करता बसून राहणे ही देखील एक साधना आहे. निरपेक्ष निरीच्छ राहणे ही देखील एक साधना आहे. नाममंत्रासह ध्यान कसे करायचे हे सांगताना श्री महाराज म्हणतात, डोळे मिटून जे काही दिसते वा दिसत नाही त्याबरोबर जो असण्याचा भाव आहे, आपण असल्याचा जिवंत भाव, त्यात जीभ, ओठ व कंठ न हलवता नाममंत्र स्मरण करत राहणे. या साधनेच्या वेळी शुद्ध अस्तित्वाचे क्षण गोळा करणे व सर्वोच्च शुद्ध निश्शब्द असण्याला पकडणे, पाहत राहणे हेच महत्वाचे आहे. हे करीत असताना गुरुवचनावर विश्वास, श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे, अशी महत्वाची सूचना श्री महाराज येथे करताना आढळतात. श्री महाराजांनी सांगितलेली ध्यानसाधना करीत असताना आपण काय नाही हे आपल्याला कळते. अमुक अमुक पासून जाणीवेला वेगळे करणे इतकेच येथे करायचे आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानातील पहिला शब्द आहे आता. आता विश्वात्मके देवे. या आता रूपी विश्वात्मक देवाला श्री ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना करीत आहेत असे मला वाटते. आता म्हणजे विश्वात्मक जाणीव. या विश्वात्मक व्यक्त प्रकट जाणीव रूपी देवाला श्री ज्ञानेश्वर महाराज पसायदानात प्रार्थना करीत आहेत. अमृत घटिका याबद्दल एकदा सांगताना श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की जो जाणीवेत राहतो ती त्याची अमृत घटिकाच असते. जो आतामध्ये म्हणजे जाणीवेत स्थिर राहतो, टू बी इन द स्टेट ऑफ कॉन्शियसनेस मध्ये जो स्थिर राहतो, त्यालाच पसायदानात लिहिलेला प्रसाद श्री निसर्गदत्त महाराज या श्री निसर्गदत्त साधना या ग्रंथाच्या फलश्रुतीत देत आहेत. श्री निसर्गदत्त महाराज जाणीवेत डुबकी द्यायला सांगतात. गंगेत डुबकी द्यायला सांगत नाहीत, नर्मदेत डुबकी द्यायला सांगत नाहीत. श्री निसर्गदत्त महाराज एकदा एका भक्ताला म्हणाले, अरे तू रोज सकाळी हर हर गंगे म्हणत डोक्यावर पाणी ओततोस, ते पाणी पवित्र की डोक्यात असलेली जाणीव पवित्र? आज जाणीव नसेल तर पाणी कोणावर ओतशील व पाणी ओतताना म्हणशील तरी काय व तसे म्हणेल तरी कोण? म्हणून जाणीवच गंगा, जाणीवच नर्मदा आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजा याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणू त्याला सांगे जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. या अभंगातील कल्पवृक्ष पृथ्वीवर कोठे आहे माहीत नाही, पण मला तर वाटते आपल्या आतील अस्तित्वाची जाणीव हाच कल्पवृक्ष आहे. तिच्या सावलीखाली राहिले की त्याला इतर जण कोण काय सांगू शकतात? त्या कल्पवृक्षरूपी घननीळ लढिवाळ पंढरीच्या निळ्या जाणीवरूपी गुरुचे, ईश्वराचे सर्व आशीर्वाद, गुरुकृपा त्याला आपोआप प्राप्त होते. या अभंगातील श्री गुरु व कल्पवृक्ष म्हणजेच जाणीव होय. जाणीवेच्या सहवासात शांत राहणे म्हणजेच कल्पवृक्षाच्या खाली बसणे होय. ही साधना श्री निसर्गदत्त महाराज या ग्रंथात सांगत आहेत. जाणीवेत डुबकी दिली की समाधान रूपी समाधी प्राप्त होते. ओढून ताणून न केलेल्या नैसर्गिक मौन गुफेला तो प्राप्त होतो. श्री निसर्गदत्त महाराजांच्या संपूर्ण ज्ञान साहित्यात प्राणायाम, स्वाध्यायरूपी ग्रंथाचा अभ्यास, वाचिक, मानसिक, शारीरिक तप, पापात्मक पुण्य व पुण्यात्मक पाप, संन्यास, होऊन गेलेल्या देवदेवतांची पूजा,
स्तोत्र पठणरूपी प्रार्थना इत्यादी काहीच नाही. त्यामुळे कर्मकांड करण्यात रस नसलेल्या साधकाला श्री महाराजांचे विवरण खूप आवडू शकते. ध्यानमार्गी साधकाला श्री निसर्गदत्त महाराज सांगत आहेत की ध्यानकाली जाणीवेला आकलन करून घेऊ नका. आकलन करून घेताना द्वैत निर्माण होते. केवळ रहा, केवळ असा, असे करीत असताना ज्ञानाने ज्ञानात राहणे म्हणजे जाणीवेने जाणीवेत निशब्द निर्विचार राहणे इतकेच या ठिकाणी करायचे आहे व याला श्री महाराज ज्ञानापलीकडे जाणे म्हणतात. जाणीवे पलीकडे जाणे याबद्दलचा देखील कोणताही विचार करायचा नाही, अन्यथा ती देखील एक कल्पना होते. ती देखील एक चुकीची कल्पना निर्माण होऊन बंधनाला कारणीभूत होऊ शकते. म्हणूनच श्री महाराज म्हणतात, कल्पनांपासून मुक्त असणे हेच ध्यान होय. केवळ मी आहे आतामध्ये राहणे म्हणजे नाऊमध्ये राहणे हीच श्री निसर्गदत्त महाराजांची साधना आहे. या ग्रंथाचे सहअनुवादक डॉक्टर मिलिंद पटवर्धन, मुद्रित शोधन करणारे श्री अरुण भिडे व झेन पब्लिकेशनचे आमचे मित्र श्री दिनेश मापारी यांचे देखील अनेक आभार. या ग्रंथात प्रतिपादित केलेली साधना करण्यासाठी श्री महाराजांनी आपल्या सर्वांना योग्य ते बळ, धैर्य व कृपाशीर्वाद द्यावेत. श्री निसर्गदत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांना प्रेमळ नमस्कार करतो. जय गुरु. सचिन क्षीरसागर, 9 मार्च 2022. उंबरठ्यावरून श्री निसर्गदत्त साधना ही पुस्तिका साधकांच्या हाती देताना खूप आनंद होत आहे. श्री महाराजांनी हजारो साधकांना संवादातून, प्रवचनातून, निरूपणातून आत्मसाक्षात्काराच्या साधनेबाबत निरंतर प्रबोधन केले आहे. त्यातील सारभूत सूचनांचे संकलन ज्येष्ठ साधक श्री प्रदीप आपटे यांनी केले आहे. या सूचनांचा मराठीतून सहअनुवाद करण्याची सुसंधी श्री सचिन क्षीरसागर यांच्याबरोबर काम करताना लाभली ही श्री महाराजांचीच कृपा. श्री महाराजांनी स्वानुभवाने सिद्ध केलेला हा साधन सोपान इथे सूत्रबद्ध रीतीने मांडला आहे. श्री महाराज म्हणत, तुम्हाला तुमच्या दृष्टीने पूर्ण सत्य गोष्ट कोणती माहीत आहे? तर मी आहे अशी आपल्या अस्तित्वाची जिवंत जाणीव. मग त्या अस्तित्व भावाला घट्ट पकडा. मी अमका तमका या सर्व भरवणीला, उपाधीला सोडून द्या व शुद्ध असणेपणाच्या मीपणाच्या जाणीवेत कॉन्शियसनेसमध्ये वस्ती करा. ही मीपणाची भावना कशी उत्पन्न झाली, तिचा विलय कसा होतो, हे सर्व ज्ञानस्वरूप ज्ञानाकडे घेऊन जाणारे असते. मी आहेपणा हा ही सर्व रहस्य प्रकट करेल. मी आहेपणात स्थिर होत मागे मागे जात मी अमका, मी तमका हे सर्व सोडून देऊन फक्त मी आहेपण या उंबरठ्यावर स्थिरावा. त्याच्या एका बाजूला प्रतीतीला येणारे मीपणामधून निर्माण होणारे सारे जग, तर आत मागे खोलवर शब्दातीत असे अधिष्ठान अस्तित्व. तुम्ही हा उंबरठा हेच आपले वसतिस्थान करा. तेथे तुम्ही फक्त असा. हे विचारांचे क्षेत्र नाही. मी आहे पण ही सार्वत्रिक म्हणजेच युनिव्हर्सल जाणीव आहे. ती व्यक्तिनिरपेक्ष आहे, पण मग तिचे या देहाशी तादात्म्य कसे झाले ते पहा. त्या जाणीवेत स्थिरावल्यावर देह मनाचे तादात्म्य हरपते व आपल्या नामरूपाविरहित अस्तित्वाची जाणीव उदय पावते. ज्ञातातून अज्ञाताकडे, व्यक्तातून अव्यक्ताकडे, सगुणातून निर्गुणाकडे, ससीमतेकडून असीमतेकडे नेऊन पोचवणारा हा प्रवास श्री महाराजांचे बोट धरून करायचा आहे. जे जे तुम्हाला दिसते, भासते, अनुभवास येते, ते ते तुम्ही नाही, ते ते सर्व नाकारा. तुम्ही ते तत्व आहात, ज्याच्यामुळे तुम्हाला मी आहे हे कळते. ही साधना सूत्रे म्हणजे आत्मसाक्षात्काराची गुरुकिल्लीच होत.
ध्यान साधनेपूर्वी ही वाचावी व त्यांचे चिंतन करता करता आपल्यातील निराकार, निर्विचार, असंग, अलिप्त सच्चिदानंद तत्वाचा अनुभव घ्यावा. मी आहेच स्थिरावणे हेच या मार्गावरील पहिले पाऊल. श्री महाराजांवर अढळ श्रद्धा ठेवून तळमळीने, चिकाटीने व दृढनिश्चयाने आपणा सर्वांना या मार्गावर ही सूत्रे मार्गदर्शक ठरोत, ही श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना. डॉक्टर मिलिंद राजा पटवर्धन, 7 मार्च 2022. श्री निसर्गदत्त महाराज यांचा परिचय. नाव श्रीयुत मारुतराव शिवराम पंत कांबळी. निसर्गदत्त हे धारण केलेले नाव. जन्म चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती उषक्काली इसवी सन 1897. मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेवंडी कांदळगाव. मुंबईत स्थलांतर 1920 पासून. विवाह 1924 मध्ये. सद्गुरू भेट सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे प्रथम दर्शन 1933 मध्ये. सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराज यांची महासमाधी 1936 मध्ये. 1937 मध्ये सर्व संघ परित्याग, भ्रमंती साधारण 1 वर्षानंतर पुन्हा मुंबई येथील राहत्या घरी पुनरागमन व साधकांना निसर्गदत्त आश्रमातून ज्ञानबोध सुरू. सद्गुरुपद 1951 पासून महाराज नाममंत्र देऊ लागले. निरूपणे दासबोध, एकनाथी भागवत, शंकराचार्यकृत सदाचार, योगवसिष्ठ, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, श्रीमद भगवद्गीता, श्री मनाचे श्लोक इत्यादी प्रमाण ग्रंथांवर श्री महाराजांनी निरूपणे केलेली आहेत. सद्गुरू परंपरा 1 श्री रेवणनाथ, 2 श्री मरुळसिद्ध, 3 श्री काडसिद्ध, 4 श्री गुरुलिंग जंगम उर्फ निंबर्गीकर महाराज, 5 श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर, 6 श्री सिद्धरामेश्वर महाराज पाथरीकर, 7 श्री निसर्गदत्त महाराज मुंबई. महासमाधी दिनांक 8 सप्टेंबर 1981, भाद्रपद शुद्ध नवमी, संध्याकाळी 7:30 वाजता, गौरी विसर्जन दिवस.